वर्गीकरणाचा सातारा 17 हा मोठा केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कान्याकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव, माझ्या माता भगिनी, बंधू, सहकारी सर्व या ठिकाणी एकजुटीनं उपस्थित राहिले. एवढ्या उन्हाळ्यात मध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्यानं येत होत्या. अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांची ठिकाणी इथं सोडलेली. आज मला तुम्हाला सर्व एवढं सांगू इच्छितो मी, या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही. हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेते वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता. परंतु आत्ताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 2024ला ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण निर्माण झाली आणि ह्या गेले 2 वर्षात ठिकठिकाणी अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लोकांनी एकजुटीनं मातंग समाज जमा करून चांगल्या पद्धतीचे त्यांनी मोर्चे आणि निवेदन सरकारला देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, वर्गीकरण हे आमच्या 59 जातीच्या ह्याचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काय उर्वरित आमचे सर्व घटक आहेत, आमचे जे बांधव आहेत, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर्गीकरण व्हावं हीच आमची आशा. त्यामुळं इथं राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत. पण माझ्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. इथल्या 59 जाती आमच्या जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे, मी त्यांचाही आभारी आहे आणि या ठिकाणी आमचा सर्व समाज त्यांचा ऋणी आहे आणि या मोर्चाला सर्व जिल्ह्यातून आलेल्या माझ्या बांधवांना आणि बहिणींना की त्या पद्धतीनं शांततेत आपल्या घरी जावा, काही गडबड करू नका, निदान कुठल्याही गोष्टी अशा वेगळ्या घडू नयेत याची काळजी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लोच. थँक्यू. आणि तसंच सातारा पोलीस निरीक्षक यांनीही आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. कुठेही आम्हाला मोर्चाला अडथळा आला नाही, कुठेही काय अडचणी निर्माण झाल्या नाहीत आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपाशी येऊन आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आज या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव चांगल्या पद्धतीनं उन्हात हा कधीच एकजूट झाला नाही. आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन आज या ठिकाणी मातंग समाजाचा हा मोर्चा काढण्यात आला. कारण वर्गीकरण ही सर्वांना महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमचं आणि इतक्या वर्षापासून आम्ही काम करत आहे, परंतु आज आम्हाला कुठंतरी समाजाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आम्ही सर्व आज एकत्रित आमच्या हेवे दावे बाजूला ठेवून सर्व आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि हा मोर्चा सुरू केला. पुतळ्याला हार घालून राजवाड्यावरून हा पुतळा मिरवणूक आज कलेक्टर ऑफिस पण आणण्यात आली. आम्हाला रस्त्यातच